नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते। सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करते की तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करावं। आजच्या माझ्या निरूपणाचा विषय आहे अमृतबिंदू उपनिषद। अथर्व वेदामध्ये अमृतबिंदू उपनिषद सामावलेला आहे। अथर्व वेदामध्ये 5 बिंदू उपनिषद आपल्याला मिळतात। कोणकोणती? नादबिंदू उपनिषद, तेजोबिंदू उपनिषद, ब्रह्मबिंदू उपनिषद, ध्यानबिंदू उपनिषद आणि अमृतबिंदू उपनिषद। उपनिषद याचा नेमका अर्थ काय? तर उप म्हणजे गुरुजवळ जाऊन बसणं। नि म्हणजे काय? निश्चय, निर्धार किंवा गुरुप्रती श्रद्धा, विश्वास। आणि सत म्हणजे काय? तर ज्ञान प्रक्रिया किंवा ज्ञानाचा मार्ग किंवा प्रत्यक्ष आत्मज्ञान। तर असं हे उपनिषद म्हणजे काय दर्शवतं? तर आत्मज्ञान मिळवण्यासाठी साधक जेव्हा अत्यंत तळमळीनं गुरुजवळ जाऊन पोचतो तेव्हा त्या दोघांमधील जो संवाद आहे त्याला उपनिषद म्हटलं जातं। काय आहे ना की आपण सगळेजण भौतिक सुखासाठी, सुख समाधान सगळं आलं त्याच्यात, वैभव, नातेसंबंध, समाजातील माझी प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टींसाठी आयुष्यभर अतिशय मेहनत करत असतो। आणि आपली अशी इच्छा असते की नुसता मला आनंदच यातून नाही मिळता कामा, तर तो आनंद चिरकाळ टिकायला हवा। तेव्हा उपनिषद आपल्याला असं सांगतात की तुमची ही अपेक्षा किती चुकीची आहे। कारण बाह्य जगत हे कसं आहे? ते विनाशी आहे, ते नाशिवंत आहे, क्षणिक आहे आणि सतत बदलणार आहे। म्हणजे जगताकडे तुम्हाला चिरकाल टिकणारा आनंद देण्याची क्षमता त्याच्याकडे मुळातच नाही आहे। त्यामुळे जी गोष्ट त्याच्याकडे नाही आहे तीच आपण त्याच्याकडनं मिळवायचा प्रयत्न करतो। तर त्यामुळे उपनिषद असा मार्ग सुचवतात की तुम्हाला जर तुमच्या स्वस्वरूपाचं ज्ञान झालं तर तुम्हाला कळून चुकेल की तुम्ही साक्षात ते परमतत्व आहात आणि शरीर मन हे तुमच्यावर घातलेलं आवरण आहे। मृत्यू कुणाला आहे? शरीर आणि मनाला आहे, पण परमतत्वाला मृत्यू नाही। जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा ज्ञानी मृत्यूच्या भयाला ओलांडून जातो। पण मी काय म्हणते की अगदी जरी आपल्याला आत्मज्ञान नाही झालं तरी सुद्धा या उपनिषदांच्या ग्रंथ वाचनानं, ऐकण्यानं, त्याच्यावर चिंतन करण्यानं सुद्धा आपल्या मनामध्ये आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात होते। एक प्रकारची अभूतपूर्व मानसिक शांतता आपल्याला मिळायला लागते। आता वळूया आपण अमृतबिंदू उपनिषदाकडे। उपनिषदाचा प्रारंभ हा नेहमी शांती मंत्राने केला जातो आणि त्याचा शेवट सुद्धा शांती मंत्रानंच केला जातो। शांती मंत्र म्हणजे एक प्रकारची प्रार्थना आहे। म्हणजे कसं आहे की मनुष्यानं प्रयत्न सोडायचेच नाहीयेत, पण त्याचबरोबरीनं ईश्वराच्या कृपेची प्रार्थना सुद्धा आपण मनापासून त्याला करायची आहे। इथे ही प्रार्थना काय केली आहे ते बघूया। परमेश्वरा, तुमच्या कृपेनं जे शुभ असेल तेच फक्त आम्ही ऐकावं। जे जे पवित्र मंगल असेल तेच फक्त आम्ही बघावं। तुझ्याच चरणी आमचं जीवन व्यतीत व्हावं। आम्हाला तुझ्याच सेवेसाठी दीर्घायुष्य मिळावं। साधक इथे काय काय गोष्टी मागतोय? सामर्थ्य मागतोय, दीर्घायुष्य मागतोय आणि आता तो पुढच्या भागामध्ये
विविध देवांची कृपा आपल्यावर होऊ दे अशी तो प्रार्थना करतो. काय म्हणतोय तो म्हणतोय, पराक्रमी इंद्रदेवांनी आमच्यावर कृपा करावी. वैदिक काळामध्ये इंद्रदेवता हे शक्तीचं सामर्थ्य म्हणून प्रतीक म्हणून समजलं जायचं. त्यामुळे त्याची कृपा होऊ दे अशी साधक प्रार्थना करतोय. विश्व प्रकाशित करणाऱ्या सूर्यदेवानं आमच्यावर कृपा करावी. वैदिक काळामध्ये सूर्याला अत्यंत महत्त्वाचं देवता स्वरूप स्थान दिलं गेलेलं आहे. गरुड देवानी आमच्यावर कृपा करावी. का? कारण गरुड हे भगवान श्रीकृष्णांचं वाहन आहे आणि त्यानं आम्हाला संकटातून वाचवावं, रक्षण करावं. बृहस्पती म्हणजे जे देवांचे देव आहेत, बुद्धीची देवता आहे, त्यांनी आमच्यावर कृपा करावी. म्हणजेच या प्रार्थनेमध्ये आपल्याला दिसून येतं की ऐहिक गोष्टींमध्ये भौतिक जीवन जगताना ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्याची प्रार्थना साधक इथे करते. म्हणजे उपनिषद हे सामान्य संसारी गृहस्थाश्रमाचा जो संसार आहे त्याला ते तुच्छ मानत नाही. उलट या संसारामधनंच ते सगळी कर्तव्य करत असतानाच आपल्याला अजून आत्मविकास करायचा आहे असा संदेश उपनिषद देत असतात. शांती मंत्र हा अत्यंत भक्तिपूर्ण स्वरामध्ये म्हटला जातो. ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून शांती मंत्राची योजना केलेली जाते. या नितांत भक्ती मार्गावर जे जाणारे साधक आहेत त्याच्यावरनं मला रामानुजाचार्य यांची एक छोटीशी कथा सांगावीशी वाटते. ते निर्मळ आणि निस्सीम भक्तीचे उपासक होते. त्यांचा जन्म 1017 साली तामिळनाडूमध्ये झाला. त्यांनी विशिष्टाद्वैत या सिद्धांताची स्थापना केली असं मानण्यात येतं. म्हणजे वेदांतामध्ये 3 प्रकारचे प्रमुख सिद्धांत मांडले गेले. एक अद्वैत सिद्धांत, दुसरा द्वैत आणि तिसरा विशिष्टाद्वैत. अद्वैत काय सांगतो की परब्रह्म हेच फक्त एकमेव सत्य आहे. द्वैत काय सांगतो की परब्रह्म आणि हे जगत अशी 2 स्वतंत्र स्वयंभू सत्य आहेत. आणि विशिष्टाद्वैत काय सांगतो तर ते असं म्हणतात की परब्रह्म एकच सत्य आहे हे आम्हाला मान्य आहे, पण तरी सुद्धा या जगताची विविधता नाकारता येणार नाही. त्यामुळे परब्रह्म एक आहे आणि ते अनेकही आहे. म्हणजे सूर्य आणि त्याचे सूर्यकिरण यांचा जो एकमेकात संबंध आहे त्याप्रमाणे परब्रह्म आणि जगताचा एकमेकांशी संबंध आहे. रामानुजाचार्यांनी दक्षिणेमधील आळवार भक्ती संप्रदायाला नियोजनबद्ध केलं आणि त्याला चांगलं स्वरूप त्यांनी आणलं. वैष्णव भक्ती संप्रदायाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. ते अत्यंत निसंदिग्धपणे त्यांचं मत असं म्हणतात की भक्ती करूनच अत्यंत निर्मळ मनानं, निरपेक्ष मनानं जर तुम्ही भक्ती केली तर त्यानं तुम्हाला निश्चित मोक्ष मिळू शकतो. परब्रह्म म्हणजे कोण तर साक्षात श्रीकृष्णाचा अवतार हे परब्रह्म आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलेलं आहे. त्याला श्रीभाष्य असं म्हटलं जातं. रामानुजाचार्य हे अत्यंत अलौकिक बुद्धिमत्तेचे आणि दया, प्रेम, करुणा याचे ते पुरस्कर्ते होते. त्यांचा वेदांतावर अतिशय गाढा अभ्यास होता. त्यांचे गुरु यादव प्रकाश. तर असं कथा सांगितली जाते की प्रत्यक्ष गुरूंना या शिष्याच्या कीर्तीबद्दल असूया वाटायला लागली आणि त्यांना जीवे मारण्याचा एक बेत आखला. सहलीच्या निमित्तानं सगळ्यांना घेऊन जाऊन बोटीमध्ये काहीतरी कट कारस्थान करण्याचा त्यांचा विचार होता.
पण तो एका विद्यार्थ्याला समजला आणि त्यांनी रामानुजाचार्यांना सावध केलं आणि ते त्यातून सुखरूपपणे बाहेर पडले. असे हे संत श्रेष्ठ रामानुजाचार्य, ज्यांनी भक्ती मार्गाने तुम्ही गेलात तर निश्चितपणे मोक्ष मिळतो अशी ग्वाही त्यांनी साधकांना दिली. आता मंत्र 1 कडे आपण वळूया. मंत्र 1 काय सांगतो? मंत्र 1 असं म्हणतो की मनाचे 2 प्रकार पडतात. एक असतं शुद्ध निर्मळ मन आणि दुसरं कसं असतं तर विकारांनी, कामनांनी यांनी भरलेलं जे निर्मळ नाही असं अशुद्ध मन. या उपनिषदानं मनाचा अगदी शास्त्रशुद्ध अभ्यास केलाय, यात काही शंका नाही. जसं आपलं मन तसं आपलं आयुष्य घडतं. आणि मन म्हणजे काय तर असंख्य विचारांचा रोजचा वाहणारा प्रवाह म्हणजे मन. मग अर्थातच जसे विचार असतील तसं आपल्या आयुष्याची दिशा घडू शकेल. आणि बरं का, अगदी मॉडर्न सायन्स किंवा न्यूरो सायन्स सुद्धा हे सांगतं आपल्याला की जसे तुमचे विचार असतील त्याप्रमाणे केवळ आयुष्यच घडतं असं नाही, तर तुमच्या मेंदूमधनं त्या प्रकारचे हार्मोन्स किंवा केमिकल्स त्याप्रमाणे निर्माण होतात. मी जर कायमच क्रोधित असेन, रागावलेली असेन, छोट्या छोट्या गोष्टींचा मला राग येत असेल, मी नैराश्यपूर्ण असेल, म्हणजे सतत बरं का, सतत मला काही ना काही कारणं पुरतातच की ज्यामुळे मी दुःखी होते आणि चिडलेली असते. अशा विचारांनी केवळ मी माझ्या आयुष्याची प्रतच कमी करत नाही, तर त्या विचारांप्रमाणे माझ्या मेंदूतनं केमिकल्स ही तयार होतात आणि वाईट विचार तर वाईट केमिकल्स, तब्येतीला हानिकारक केमिकल्स आपण आपल्याच विचारांनी तयार करत राहतो. याच्या उलट मी जर प्रसन्न राहिले, जरी बऱ्या वाईट काही गोष्ट घडल्या तरी त्याच्यातच मन न गुंतत ठेवता मी त्याच्यातनं पुढे जायचं ठरवलं, अशा प्रकारे मी अत्यंत सकारात्मक पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करू लागले, तर माझे विचार कसे असतील तर ते पॉझिटिव्ह असतील, होकारार्थी असतील आणि मग त्याप्रमाणे मेंदूतून त्याप्रमाणे हिलिंगची हॉर्मोन्स हे केमिकल्स त्यातनं बाहेर पडतील आणि पर्यायानं माझ्या विचारांनी माझं मन आणि माझी बुद्धी आणि माझं शरीर हे त्यामुळे स्वस्थपूर्ण राहील, आरोग्यपूर्ण राहील. त्यामुळे हा मुद्दा आपण लक्षात ठेवायला पाहिजे की सतत जरी 100% आपण सकारात्मक दृष्टीनं नाही जगू शकणार, हे मला मान्य आहे. काही ना काही आघात होत असतात, थोड्या कुरबुरी होत असतात, पण ते किती काळ लांबवत न्यायचं हे आपल्या हातात आहे. एवढं मात्र नक्कीच आपल्या हातात आहे की त्याच्यावर जास्त काळ न घालवता त्याच्यामध्येच दरीमध्ये त्या अडकून न बसता आपण त्यातनं मूव्ह ऑन व्हायला शिकलं पाहिजे. म्हणजे आपले विचार हे उत्साहवर्धक राहतील आणि पर्यायानं आपलं आरोग्य चांगलं राहील. मंत्र 2कडे आपण वळूया. मन हेच केवळ बंध आणि मोक्षाचं कारण आहे. मन म्हणजे त्यातील विचार, त्याप्रमाणे घडणारी कृती, हेच केवळ बंध आणि मोक्षाचं कारण आहे. वासनायुक्त मन हे बंधाचं कारण होतं आणि वासनारहित मन हे मोक्षाचं कारण होतं. म्हणजे काय तर इथे आपण बंध आणि मोक्ष म्हणजे काय हे जरा थोडक्यात समजावून घेऊ. बंध म्हणजे एक प्रकारचा तुरुंगवास. म्हणजे एरवी जेव्हा गुन्हे घडतात तेव्हा अशा गुन्हेगाराला तुरुंगवासामध्ये ठेवण्यात येतं. पण हा जो बंधाचा तुरुंगवास आहे तो आपणच आपल्यासाठी निर्माण केलेला आहे. अनेक विषय वासना, विकार याच्या बेड्या आपण आपल्या भोवती घालून
आपण बंदिस्त झालेलो आहोत, हे एक प्रकारचं बंध आहे. आणि मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष म्हणजे अगदी त्याचा तात्विक दृष्टीनं अर्थ बघायचा झाला तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होणं म्हणजे मोक्ष. पण अर्थातच हे केवळ आत्मज्ञानी पुरुषांनाच हे शक्य आहे. मग आम्ही काय करावं? तर मी असं म्हणेन, आपल्यासाठी मोक्षाच्या छोट्या छोट्या पायऱ्या जरी आपण निर्माण केल्या, म्हणजे जसं देऊळ जर डोंगरावर असेल तर त्याला जायला कशा पायऱ्या असतात आणि एक एक पायरी चढत आपण जातो, तसं मोक्ष हा एखाद्या उंच डोंगरावर आहे आणि मला बरेच प्रयत्न करायचे, पण म्हणून एकदम तर मी काही उडी मारू शकणार नाही. मग एक एक पायरी जरी मी चालत राहिले तरी माझी मोक्षाच्या दिशेनं माझी वाटचाल होईल. मी जर ठरवलं की मला विशेष माझ्यातला दोष काय आहे, की बाबा मी खूप चिडते, खूप रागवते, पटकन मला राग येतो आणि तो राग टिकतो माझ्या मनातनं, ते जात नाही, तर मला त्या दृष्टीनं त्या दोषावर काम करण्याची गरज आहे, हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मी तो हळूहळू प्रयत्नपूर्वक कमी करणं म्हणजे सुद्धा मोक्षाची एक पायरी चढण्यासारखं होईल. मंत्र 3. वासनेच्या तुरुंगातून स्वतःला मुक्त करूनच मोक्ष प्राप्ती होते. म्हणून साधकानं सदैव भौतिक गोष्टींच्या लालसेपासून स्वतःला दूर ठेवायला हवं. आता या वासना, कामना या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्याच्यावर वारंवार आक्षेप घेतले जातात, नाही का, आपण बघत असतो. तर असं का? तर यासाठी मी असं म्हणेन की वासना तत्वतः वाईट नाहीत आणि त्यांचा पूर्ण त्याग करणं हे कोणालाही शक्य नाही. मग काय करायला हवं? तर आपण नियमितपणे नियंत्रण ठेवून जर त्यांचा उपभोग घेतला तर त्या आपल्याला आपल्या प्रगतीच्या मार्गात येऊ शकत नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अध्याय 6 मध्ये 17व्या श्लोकात भगवंत हेच म्हणतात की बाबा मन खूप चंचल आहे आणि तुम्ही त्यासाठी काय करायला पाहिजे, तर तुम्ही संयमितता ठेवली पाहिजे. म्हणजे दोन्ही टोकं नको, मला काहीच नको नाही तर मला सगळंच हवं. या दोन टोकांकडे जाण्यापेक्षा जर आपण आपल्या मनावर संयमन ठेवलं आणि सुवर्ण मध्य गाठून परिमितता म्हणजे नियंत्रितपणे उपभोग घेतला तर तो आपल्या शारीरिक मानसिक विकासाला सुद्धा तो सहाय्यभूत ठरेल. श्लोक 4. श्लोक 4 जो आहे तो अतिशय सुंदर आहे बरं का. तो काय सांगतो? सर्व वासनांचा त्याग करून जेव्हा आपलं मन संयमित करतो तेव्हा असं मन हृदयामध्ये स्थित होतं आणि मग ते तेव्हा आत्मस्वरूप होऊन जातं. किती सुंदर आहे बघा, अर्थपूर्ण, आणि त्याच्या शब्दांची रचना सुद्धा किती सुंदरपणे मांडलेली आहे. की काय सांगतो हा 4था श्लोक? की सर्व वासनांचा त्याग करून. आता सर्व वासना म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, तर अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्यांचा मोह बाजूला करून संयमितपणे उपभोग घेऊन आपलं मन जेव्हा शांत होतं, कारण का खळबळ मनामध्ये माजत नाही, मला ते अजून हवं होतं असा आक्रोश मनामध्ये चालत नाही. जे मिळालंय त्याच्यामध्ये मन संतुष्ट आहे, पूर्णपणे समाधानी आहे, अतिशय शांत आहे आणि असं मन हृदयामध्ये स्थित होतं. आता आध्यात्मिक दृष्टीनं हृदयाची व्याख्या मोठी वेगळी आहे बरं का. म्हणजे शारीरिक दृष्ट्या हृदय जिथे स्थित आहे ते हृदय त्यांना अभिप्रेत नाही, तर ज्याचं मन बुद्धी हे पूर्णपणे शांत असेल
विकारांना तिथे अजिबात एंट्री नसेल, खळबळ नाही, मनाचे उद्वेग नाही, क्षणाक्षणाला येणारा राग नाही, संताप नाही, नैराश्य नाही, असं जे शांतपूर्ण मन असेल त्याला आध्यात्मिक दृष्ट्या आध्यात्मिक हृदय असं म्हटलं जातं. आणि ही जेव्हा परमशांती मनुष्य अनुभवायला लागतो तेव्हा तेच जणू आत्मस्वरूप व्हायला लागतं. कारण आत्म्याचं वैशिष्ट्य काय आहे? विकार नाही, नंतर वेगवेगळ्या भावनांचा उद्रेक नाही, आणि त्याच मार्गापर्यंत जेव्हा मन जाऊन थडकतं तेव्हा ते सुद्धा खुद्द आत्मस्वरूपासारखं आपल्याला भासायला लागतं. आता इथे परत एक छोटीशी कथा मला सांगण्याचा मोह आवरत नाहीये. अशा व्यक्ती असतात का हो खरोखर? असा जर आपल्याला प्रश्न पडला तर आपण कोणत्याही संत महात्म्याची कथा, त्याचं जीवनचरित्र जरूर ऐकावं किंवा वाचावं. अशीच एक संत कवयित्री लल्लेश्वरी, तिचं जीवन मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते की तिनं कसं स्वतःला आवरून ठेवलं आणि तिनं ईश्वर साक्षात्कार करून घेतला. काश्मीरमधील प्रख्यात संत कवयित्री लल्लेश्वरी, तिला लाल देव असं सुद्धा म्हटलं जातं. तिचा जन्म 1320 मध्ये झाला आणि मृत्यू साधारणपणे 1390 मध्ये झाला असं मानण्यात येतं. 12व्या वर्षी तिचं लग्न झालं आणि ती तानपूर येथे राहायला आली. परंतु तिच्या दुर्दैवानं नवरा आणि सासूनी तिचे अनन्वित अत्याचार तिच्यावर केले, अतिशय छळ केला आणि तिनं 28व्या वर्षी घरादाराचा त्याग केला आणि ती ईश्वर शोधण्यासाठी बाहेर पडली. ती जेव्हा माहेरी राहत होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिला शैव संप्रदायाचे गुरु सिद्ध श्रीकंठ यांची दीक्षा तिला दिलेली होती आणि अगदी लहानपणापासून तिच्यावर शिवभक्तीचे संस्कार झालेले होते. आणि तिच्या नवऱ्याला तिची शिवभक्ती, तिची ध्यानधारणा हे अजिबात आवडत नसे आणि त्यामुळे तो तिला मारझोड करत असे. ती घराबाहेर पडली, पुन्हा एकदा सिद्ध श्रीकंठांच्या आश्रमात गेली. तिथून तिनं परत एकदा सगळा अभ्यास केला आणि मग मात्र तिनं उरलेलं सगळं आयुष्य हे भ्रमंतीमध्ये घालवलं. ती कुणाच्याही घरी थांबली नाही आणि कुणाचाही पाहुणचार तिनं घेतला नाही. वैभव, धन, कसल्याही मोबदल्याची तिनं अपेक्षा केली नाही. ती जरी शैव पंथाची असली तरी तिनं कोणत्याही पंथाचा आग्रह असा धरला नाही. दया, क्षमा, करुणा यांनी भरलेल्या तिच्या अभंगांना वख्ख असं म्हटलं जातं. वख्ख म्हणजे आत्मप्रचिती किंवा अनुभवाचे बोल. तिनं काश्मीरी बोली भाषेमध्ये याच्या रचना केल्या आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे अशा त्या रचना पुढे पुढे जात राहिल्या. अशी संत लल्लेश्वरी तिच्या भक्ती मार्गानं आणि त्याला ज्ञान मार्गाची जोड देऊन तिने साक्षात ईश्वराची अनुभूती घेतली. लोकांचं आपल्याकडून तिनं प्रबोधन केलं. भक्ती मार्गाचं महात्म्य तिनं लोकांना सांगितलं. तर अशा ज्या व्यक्ती असतात त्यांचं आध्यात्मिक हृदय हे पूर्णपणे करुणा, क्षमा, शांतीने भरून गेलेलं असतं. आता वळूया श्लोक 4कडे. श्लोक 4 असं सांगतो, जेव्हा मंत्र 5वा, हे असं आत्मस्वरूप मग किती काळ माणसाने सुनियोजित करायचं, तर ते जोपर्यंत हृदयामध्ये विरघळून जात नाही तोपर्यंत मनुष्यानं आत्मसंयमन करायचं. हेच आत्मज्ञान आणि हीच ध्यानधारणा.
म्हणजे काय? तर ज्ञान मार्गामध्ये ध्यान धारणेचा अवलंब केला जातो. परंतु पहिल्यांदा काय होतं की ध्यान मार्गामध्ये मनामध्ये अनेक विचार यायला लागतात आणि आपलं ध्यान सगुण परमेश्वरावर एकाग्र चित्त होऊ शकत नाही. परंतु अशा वेळेला चिकाटी न सोडता तशीच आपण सवय चालू ठेवली तर हळूहळू मनाला अगदी निश्चितपणे या ध्यानाची गोडी वाटू लागते. तर काय, अहो आपण उगाच मनाला नाव ठेवत राहतो. मनासारखं प्रभावी माध्यम जे परमेश्वराने आपल्याला दिलंय त्या माध्यमाच्या व्यवस्थित उपयोगानं आपण ईश्वराप्रती जाऊन पोचतो. ही आहे मनाची ताकद. फक्त आपण त्या ताकदीसाठी वेळ आणि त्याला तसा अवसर किंवा संधी आपण देत नाही. पण ती जर द्यायला लागलो तर त्याचं कारण काय आहे की मन हे मुळात सात्विक गुणापासून निर्माण झालेलं आहे. बरं का, प्रकृतीनं मन हे सात्विक गुणापासूनच तयार केलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये रजो आणि तमोगुण घालून ते सगळं मिश्रण करतो, ती गोष्ट वेगळी. पण मनाला जर आपण नियम लावले, त्याच्यावर बंधनं घातली तर ते आपोआप अत्यंत शुद्ध व्हायला काही सुद्धा वेळ लागत नाही. तर या दृष्टीनं जर आपण चिकाटीने ध्यान साधना केली तर मनाला सवय लागते आणि हळूहळू हे आध्यात्मिक हृदय आपलं शुद्ध आणि पवित्र व्हायला लागतं. आता मंत्र सहावा तो काय म्हणतोय? आता साधकाला असा प्रश्न पडलेला आहे की आत्मस्वरूप जे निर्गुण आहे त्याचं मी ध्यान कसं काय करू? प्रश्न तर बरोबर आहे. निर्गुण आहे, तिन्ही शरीरांच्या ते अतीत आहे. आपली एकात एक अशी एकूण 3 शरीर आहेत. स्थूल शरीर पंचमहाभूतांनी बनलंय. आतलं सूक्ष्म शरीर हे मन बुद्धी चित्त अहंकाराने बनलंय. आणि त्याच्याही आतलं कारण शरीर म्हणजे मूळ प्रकृतीचे 3 गुणांचं मिश्रण. आणि या 3ही शरीरांच्या पलीकडे आत्मतत्व आहे. नेती या पद्धतीनं त्याचा उल्लेख केला जातो. पहिला नेती काय सांगतो की बाबा हे आत्मतत्व कसं आहे, तर म्हणजे ते गोष्ट नाही, ती वस्तू नाही, सूर्य नाही, चंद्र नाही, डोंगर नाही, पाणी नाही, हे सगळ्या गोष्टी म्हणजे परमेश्वर नाही. हा पहिला नेती. दुसरा नेती काय सांगतो, अच्छा म्हणजे मग साधकाला असं वाटतं हे काहीच नाही म्हणजे परमेश्वर नाहीच, नाही का? तर त्या प्रश्नाला उत्तर असं आहे की असंही नाही, की तो काहीच नाही असं सुद्धा नाही. हा दुसरा नेती सांगतो. तो आहे, तो साक्षी आहे, तो पाहणारा आहे आणि सगळ्या जगताचं तो मूळ आहे. त्यामुळे नेती मार्गावरनं निर्गुण उपासना जरी कठीण वाटली तरी ती प्रयत्नानं साध्य आपण करू शकतो. आता मंत्र 7व्यामध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळतं की नाही बाबा, मला हे निर्गुण उपासना म्हणजे काय, तर ध्यान धारणेमध्ये बसून मन शांत करून साधक जेव्हा डोळे मिटून अशा विचारामध्ये स्वतःला वाहून घेतो की अहम ब्रह्मास्मी, मीच ते निर्गुण ब्रह्म आहे, या विचारामध्ये जेव्हा तो स्वतः गुंग होऊन जातो तेव्हा ती निर्गुण उपासनेचा तो मार्ग असतो. पण हे प्रत्येकाला जमेल असं नाही. म्हणून 7व्या मंत्रामध्ये त्याच्यावर एक उपाय
उपनिषद सांगू बघतोय. तेव्हा गुरु असं म्हणतात की परमतत्वाशी एकरूप होण्यासाठी ओम या मंत्र साधनेचा आरंभ करावा आणि मग त्यानंतर त्या आत्मस्वरूपाचे म्हणजे परमेश्वर तत्वाचे जो ध्वनीच्या अतीत आहे त्यावर ध्यान करावे. म्हणजे काय, इथे ओम साधनेचा पुरस्कार केलेला आहे की तुला निर्गुण ब्रह्माची उपासना जमत नाही ना, ठीक आहे, ओंकाराची साधना तू कर. ओंकार हे साक्षात परब्रह्माचं प्रतीक आहे, बरोबर. आणि ते कसं आहे, ते शब्दरूप आहे आणि ते प्रत्यक्ष दृश्य रूप सुद्धा आहे. आणि त्यामुळे ओंकार साधना ही साधकाला अतिशय उपयोगी ठरते. ओंकार साधना ही केल्यानं तो एक प्रकारचा मंत्र असल्यामुळे त्याच्यातली मंत्रशक्ती सुद्धा आपल्याला ध्यान साधनेसाठी ही अत्यंत सहाय्यभूत ठरते. ओंकार हा एक प्रकारचा नाद आहे आणि सर्व संगीत हे आहत नादाने बनलेलं आहे, नाही का. आपण ओम असा जेव्हा ध्वनी आवाज काढतो जो आपल्या कानाला ऐकू येतो तेव्हा तो आहत नाद असतो. परंतु ओम हा आहत नाद असून तो अनाहत नाद असंही मानला जातो. म्हणजे काय, तर आहत नाद म्हणजे जो आपल्याला कानांनी ऐकू येतो आणि अनाहत नाद हा निर्माण केला जात नाही, जणू काही तो आपोआप स्वनिर्मित शून्यातून त्याची निर्मिती होते असं मानण्यात येतं. जेव्हा साधक ध्यानधारणेमध्ये अत्यंत खोलपणे त्या चिंतनामध्ये मग्न राहतो तेव्हा त्याला आपसूकपणे ओम हा अनाहत नाद ऐकू येतो. आता वळूया मंत्र 8व्याकडे. तेच एकमेव सत्य आहे. ते कसं आहे, ते निर्विकल्प आहे आणि मीच ते आहे हे ज्ञान घ्यायचं आहे. आत्मज्ञान म्हणजे काय की ते परमतत्व मी आहे, माझं ते खरं स्वरूप आहे. या चिंतनानं मनुष्य चैतन्य स्वरूप अशा परमतत्वाला जाऊन मिळतो. आता काय आहे ना की चैतन्य स्वरूप परमतत्व हे मनाने आकलन होऊ शकत नाही. कारण मनाच्या मर्यादा काय आहेत, जिथे जिथे रंगरूप आहे, आकार आहे, कृती आहे, काहीतरी घडतंय किंवा मानसिक दृष्ट्या काहीतरी विचार चालू आहेत, तेवढ्याच गोष्टींचं ग्रहण मन करू शकतं. त्या कक्षेच्या बाहेर परमतत्व असल्यामुळे त्याचा मागोवा मनाला घेता येत नाही. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा शेवटी मनाचं सहाय्य घेतल्याखेरीज या परमतत्वाची अनुभूती सुद्धा आपल्याला येऊ शकत नाही. म्हणजे जो पाहणारा आहे, तुमच्या मनाला, बुद्धीला, तुमच्या शरीराला बघणारा जो आहे त्याला आपण पकडायचं आहे. हे जेव्हा आपण जाणतो की माझ्या क्रिया त्याच्यामुळे घडतायत, असा आपण त्याचा मागोवा घेणं क्रमप्राप्त ठरतं. आता वळूया मंत्र 9कडे. मंत्र 9 काय सांगतो, ते परब्रह्म अनंत आहे, बुद्धीच्या ते अतीत आहे आणि ते हेतुवर्जित आहे. हेतुवर्जित आहे म्हणजे काय, तर मन आणि बुद्धी, शरीर असे वेगवेगळे अवयव त्याला नसल्यामुळे हेतू कधी निर्माण होतो, मन आणि बुद्धीच्या तरंगांमुळे हेतू निर्माण होतो.
तर मन आणि बुद्धी नसल्यामुळे, ते अवयवरहित असल्यामुळे ते हेतुवर्जित आहे. त्याला आपण प्रश्न विचारू शकत नाही की काय बाबा तुझा हेतू, का तू आलायस, कारण त्याच्यामुळेच पुढे सगळं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ते अनंत तत्व आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये त्याचं वर्णन असं केलं आहे की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. अनंत या दृष्टीनं की बाकी आपण जे सगळे मनुष्य आहोत त्यांना विशिष्ट प्रकारच्या मर्यादांमध्ये आपण बद्ध आहोत. कोणत्या मर्यादा आहेत? त्याला परिच्छिन्नता असं म्हटलं जातं. म्हणजे काल, वस्तू आणि अवकाश अशा 3 मर्यादांमध्ये आपण सगळेजण अडकलेलो आहोत. काल परिच्छिन्नता म्हणजे काय? तर बाबा माझा जन्म होण्यापूर्वी मी नव्हते, माझ्या मृत्यूनंतर सुद्धा मी इथे जगतामध्ये नसेन. ही झाली कालमर्यादा. मला जो परमेश्वराने जीवनकाल राखून दिलेला आहे त्याच कालावधीपुरती मी या जगतामध्ये वावरणार आहे. दुसरी कोणती? वस्तू मर्यादा. म्हणजे काय? मी जर अमुक अमुक ए व्यक्ती आहे तर एकाच वेळेला मी बी व्यक्ती म्हणू शकत नाही. टेबल आणि खुर्ची जर बाजूबाजूला घेतले तर एकाच वेळेला टेबल खुर्ची बनू शकत नाही. ही झाली वस्तू मर्यादा. तिसरी काय? अवकाश मर्यादा. म्हणजे काय की आत्ता मी ज्या खोलीमध्ये बसली आहे त्याच वेळेला मी दुसरीकडे असू शकणार नाही. आणि या 3ही मर्यादा परब्रह्माला लागू पडत नाही. म्हणजे असं की तो कालातीत आहे. तो काल होता, आज आहे, उद्या असेल. ही झाली कालाची मर्यादा. वस्तू मर्यादा म्हणजे अशी कोणतीच वस्तू जगतामध्ये नाही की ज्यामध्ये आत्मतत्व नाही, ते सर्वव्यापी आहे. आणि अवकाश मर्यादा, असा अवकाशामध्ये अशी कोणतीच जागा नाही की जिथे परमेश्वरानं ती जागा व्यापली नाही. या दृष्टीनं तो अनंत तत्व म्हणून गणला जातो. आता मंत्र 10वा काय म्हणतोय ते बघूया. परब्रह्माची अशी सर्वोच्च अवस्था आहे की जिथे निर्मिती नाही, विनाश नाही, निरोध नाही, कोणीही बंधनात नाही, कोणीही बंधमुक्त नाही. म्हणजे काय? परब्रह्माची अशी अवस्था आहे की जिथे निर्मिती नाही. परब्रह्माच्या दृष्टीनं जगताकडे नजर टाकली तर काय दिसतं की त्याच्या दृष्टीनं जगत ही स्वतंत्र दुसरी सत्यता नसल्यामुळे त्याच्या दृष्टीनं जगताची निर्मिती इथे झालेली नाही. स्वप्नामध्ये जेव्हा आपण अनेक गोष्टी बघतो तेव्हा जोपर्यंत स्वप्न चालू आहे तोपर्यंत त्या सत्य असतात. जेव्हा स्वप्नातून आपण जागे होतो तेव्हा त्या सगळ्या खोट्या आहेत हे आपल्या लक्षात येतं. आणि अगदी तेच लॉजिक जागृतावस्थेला सुद्धा जर आपण लावलं की जागृतावस्थेमध्ये सुद्धा वेकिंग वर्ल्डमध्ये सुद्धा जर आपण त्या वेकिंग स्थितीमधनं जागृतावस्थेतून जागृत झालो तर काय घडेल? म्हणजे स्वप्नातून आपण जागृताकडे येतो आणि आता जागृताकडून आपण परमतत्वाच्या सत्यतेकडे त्याच्यावर पाय रोवून बसलो तर आपल्याला काय दिसेल की परमतत्वाच्या दृष्टीनं ते आत्मज्ञान मला झाल्यामुळे
जगत हे अस्तित्वात नाही, त्याचं निर्मिती नाही, म्हणून त्याचा विनाशही नाही. कोणीही बंधनात नाही, कोणीही बंधमुक्त नाही. मुक्ती आणि बंधन ही कोणाला आहे? ही शरीर आणि मनाला आहे, नाही का? आणि जेव्हा आपण शरीर मनाच्या मर्यादा त्यांच्या अतीत होतो, तेव्हा मी सदैव मुक्त होतो, असेन आणि राहीन. दोरीच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर आपण तिच्यावर आरोपलेला सर्प तिच्या दृष्टीनं कधी होता का? तिला विचारलं तर ती म्हणेल, सर्प छे बाबा, माझ्यावर काही कधीच सर्प नव्हता आणि कधी नसणार आहे, त्यामुळे त्याचा जन्मही नव्हता झाला आणि त्याचा विनाशही होणार नाही. तो सर्प आपण आपल्या अज्ञानानं त्याच्यावर कल्पिलेला आहे. अगदी त्याचप्रमाणे हे सगळं जग आपल्या अज्ञानातून आपण कल्पिलेलं आहे. एकदा आत्मज्ञानाची दृष्टी आली की जगताची विविधतेची दृष्टी जाऊन त्यामध्ये प्रत्येकामध्ये आत्मतत्व दिसू लागल्यामुळे असा चमत्कार ज्ञानीच्या जीवनात घडून येतो. याला शंकराचार्य एक नाव देतात, घटदृष्टी आणि मृत्तिका दृष्टी. अपरोक्ष अनुभूतीमध्ये हे दोन शब्द त्यांनी योजलेले आहेत. म्हणजे काय तर आपल्यासारख्या साधकांची ही संकुचित दृष्टी, प्रत्येकाकडे वेगवेगळेपणानं बघणं, म्हणजे काय, थोडक्यात हा गट वेगळा, ते पातेलं वेगळं, ही व्यक्ती वेगळी, तो वेगळा, ही झाली घटदृष्टी. आणि मृत्तिका दृष्टी जी आहे ती म्हणजे सगळी घट जरी वेगवेगळी दिसत असली तरी ती मातीपासून बनलेली हे लक्षात घेऊन सगळ्यांचं तत्व एकच आहे, माती. याला म्हटलं जातं मृत्तिका दृष्टी. असा दोन दृष्टींमधला जेव्हा फरक आपल्या लक्षात येतो तेव्हा या 10व्या श्लोकाचा अर्थ आपल्या लक्षात येतो. आता इथे मी माझं निरूपण संपवते. अजून अमृतबिंदू उपनिषदाचे बरेच श्लोक बाकी आहेत, त्याचा आपण नंतरच्या एपिसोडमध्ये आपण त्याबद्दल चर्चा करूया. आता मी हा एपिसोड इथेच थांबवते, पण अर्थातच नवीन एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला नक्कीच येणार आहे. पुन्हा एकदा हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करते की तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करा, ही विनंती आहे. नमस्कार.